अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली पुन्हा सुरू झालेत। त्यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून आता सुटका होणार आहे। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग हा सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता। आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलाय। मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे कारण देत दोन्ही यंत्रणांकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते। महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता। या संदर्भात पंडित शेठ पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला बैठकीत यश आले असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले। विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात या संदर्भातील बैठक बुधवार दिनांक 3 जुलै रोजी पार पडली। पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे पंडित शेठ पाटील यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना सांगितले। तर पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी 28 लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। खड्डे भरणे आणि रस्ता दुरुस्तीची कामे लवकरच सुरू होणार आहेत अशी माहिती देखील देण्यात आली आहे। त्यामुळे अलिबाग वडखळ महामार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची आता चिन्ह दिसत आहेत। या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील उपस्थित होते। अलिबाग वडखळ रस्ता हा एक चर्चेचा विषय झालाय आणि नागरिकांना या रस्त्याचा त्रास होतो। पण हा रस्ता कोणाच्या मालकीचा आहे हे राज्य सरकारने घोषित केलं नव्हतं। पहिला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये होता। या रस्त्यावरती 2014 मध्ये नूतनीकरण झालं, पण मधल्या काळामध्ये प्याज भरण्याच्या व्यतिरिक्त ह्या रस्त्याला खर्च झालेला नाही। अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे, त्याचबरोबर औद्योगिक रायगड ची राजधानी आहे। कारण अलिबाग रस्त्याला या वडखळच्या रस्त्यावरती RCF, गेल, उसर आणि पर्यटक जिल्हा रुग्णालय याची हे अलिबागला असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेशंट अलिबागला उपचारासंदर्भात येतात। पण अलिबागला हॉस्पिटलमध्ये स्टाफ नसल्यामुळे अलिबागचे सिव्हिल सर्जन त्यांना मुंबईला किंवा पनवेलला पाठवतात आणि या रस्त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार फार मोठी कोंडी होते। नागरिकांना, स्थानिक नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात। या संदर्भात मी कलेक्टर साहेबांकडे मीटिंग लावली होती आपल्या माध्यमातून, पण कलेक्टर यांनी काय मला त्यांची मर्यादा आहे, हा रस्ता कोणाकडे आहे हेच निश्चित होत नव्हतं। पण मला सांगावंसा आनंद वाटतो की या संदर्भात मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे नव्याने झाले, त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना विनंती केली की या संदर्भात बैठक लावा आणि ही बैठक काल झाली। मला सांगावंसा आनंद वाटतो या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, तर त्यांच्या अलिबागवरती प्रेम आहे, ते स्वतः उपस्थित होते। शिवेंद्रराजे भोसले होते, महेंद्र दळवी अलिबागचे आमदार विद्यमान ते होते, महेशजी बादली उरणचे आमदार हे देखील उपस्थित होते। चांगली चर्चा झाली। मला आपल्या माध्यमातून जनतेला सूचित करायचं, या रस्त्यासाठी 48 कोटी रुपये नूतनीकरणासाठी मंजूर झालेत, पण ह्याचं टेंडर झाल्यानंतर त्या पुण्याच्या एजन्सीला हे काम मिळाले, त्यांनी ते 40% का 43% बिलो टेंडर भरलेला आहे। तर हा रस्ता दिवाळीनंतर त्याचं नूतनीकरण होईल, पण दरम्यानच्या काळामध्ये जे खड्डे पडले त्याच्यासाठी पण 27 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि हा रस्ता नॅशनल हायवे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हस्तांतरित झालेला आहे। म्हणजे ह्या रस्त्याला कोणतरी मालक ठरलेला आहे। म्हणजे भविष्यात जर खड्डे झाले किंवा झाड पडलं तर त्याचा मेंटेनन्स कोण करायचा हा प्रश्न पडला होता जिल्हा यंत्रणेला। आता तो प्रश्न सुटलाय
आणि दुसरा महत्वाचा या मीटिंगचा असा फायदा झाला की राहुलजी नार्वेकर, महेंद्र दळवी, पंडित शेठ यांनी जो रस्ता NHAIनी केला होता, नितीन गडकरी आणि जयंत पाटील यांनी पाठपुरावा करून मंजूर केला होता, पण त्या जमिनीचे भाव जास्त पैसे द्यायला लागत होते आणि रस्त्याला खर्च कमी होत होता. पण मिलिंदजी नार्वेकर यांनी सांगितलं की रस्ता होणं आवश्यक आहे आणि नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात लवकरात लवकर बैठकीचं आयोजन करून, कारण अलिबाग हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, पर्यटन स्थळ आहे आणि देशातील एकमेव जिल्ह्याचं ठिकाण आहे की ते 4 पदरीने जोडलेलं नाही. पण आज त्या संदर्भात बैठक लागेल. आमचे नेते धैर्यशील पाटील, खासदार महेशजी बादली, महेंद्र दळवी आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थाने जनतेला जो प्रश्न पडला होता की अलिबाग वडकडा कोणाच्या मालकीचा, तो प्रश्न सुटलेला आहे आणि हे तात्पुरती मलमपट्टी आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.